फायनली ठरलं आमचं पुण्याला जायचं. तर विनूचं लग्न झाल्यापासून आमचं चाललं होतं पुण्याला जायचं. पण सगळ्यांच्या सुट्ट्या जुळून येत नव्हत्या आणि शेवटी फायनली आज तो दिवस आलेला आहे. तर मी चालले पुण्याला आणि तिकीट काढले बघा कासेगाव ते भोसरी. स्टँडवर येऊन पोहोचतोय नाही तवरच शिराळा नाशिक बस आली आणि त्या बसमध्ये लगेच बसलो आम्ही. साताऱ्याच्या अलीकडे बस जेवायला थांबली होती आणि हॉटेल बघूनच मी जेवायचं कॅन्सल केलं आणि मी डिंकाचे लाडू घेतले ते शेजारच्या बेकरीतनं. जेवणासाठी बस 20 मिनिटं थांबली होती आणि आम्ही डिंकाचे लाडू घेतले आणि बसमध्ये येऊन बसलो चौघं पण आणि लाडू खाल्ले. एवढा लांबचा प्रवासाने मी डबा घेतला नाही असं माझ्याकडून पहिल्यांदाच झालं आणि मला पश्चाताप झाला त्याचा. आम्ही सगळे डिंकाचे लाडू खाल्ले पण लाडू खाऊन किती खाणार. शेवटी तिखट काय तर खाल्ल्याशिवाय असं पोट पण भरत नाही ना. आम्ही सकाळी कासेगावमधून 10 वाजता बसमध्ये बसलो होतो. पोहोचलो 4 वाजता भोसरीमध्ये. आता आम्ही रिक्षानं चाललोय मोशीला. मोशीमध्ये उतरलो आम्ही आणि भूक पण लागली होती त्यामुळे म्हटलं उसाचा रस प्यायचा. दुसरं काही आम्ही घेता नाही होतं बाहेरचं जास्त. तर उसाचा रस पिला आणि तेवढीच एनर्जी आली आम्हाला. नंतर आम्ही देहूला गेलो रिक्षानं. तर पुढचा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये.